सर, सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व सन्माननीय अतिथी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं सारांश शून्य मी वाचलं होतं त्यांनी आज हास्याचं सारांश फुल आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद। आणि या ठिकाणी सर्वच क्षेत्रातील मान्यवर रहाणे परिवाराच्या विनंतीला आणि आजचे सत्कार मूर्ती म्हणजे आमचे आप्पा श्रीयुत रहाणे सर यांच्या विनंतीला मान देऊन आपण विविध क्षेत्रातून धार्मिक असो, शैक्षणिक असो, राजकीय, सामाजिक, कृषी तसेच अन्य क्षेत्रातूनही आपण सर्वजण उपस्थित राहिलात। आमच्या परिवाराच्या वतीने, शाळेच्या वतीने आपणा सर्वांचे खूप खूप आभार, स्वागत। या ठिकाणी सरांनी एक वाक्य मगाशी सांगितलं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती स्त्री कोण असते? ती आई तर असतेच, बहीण असते, पत्नी असते, त्यानंतर ती विविध रूपात असते। आज आमच्या आप्पांच्या पाठीमागे त्यांचे आई वडील या ठिकाणी उभे आहेत, ते या ठिकाणी बसू शकत नाही सर, म्हणून ते या ठिकाणी आलेले नाहीत, परंतु त्या ठिकाणी ते आहेत। हा आमच्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे। आई वडील ज्याच्या सेवापूर्ती सोहळ्याला, कृतज्ञता सोहळ्याला उपस्थित असतात त्यासारखं भाग्य दुसरं कुठलं नाही। आपल्या जीवनात दुःख किती आले यापेक्षा आपल्याकडे आनंदाचे क्षण किती आहे हे पाहणारं आमचं कुटुंब आहे आणि हा भाग्याचा क्षण आमच्या आप्पांच्या आयुष्यात आला, यासाठी मी त्या परमेश्वराचं खरंच आभार व्यक्त करते। आणि या ठिकाणी असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते। आमच्या आप्पांच्या मागे एक स्त्री म्हणजे त्यांची पत्नी आमच्या काकी सारिका सजन रहाणे या यशस्वीपणे उभ्या राहिल्या, खंबीरपणे उभ्या राहिल्या। आप्पांच्या मनात खूप भावभावना असतील, त्यांना त्या बोलून दाखवाव्याशा वाटत असतील, परंतु त्यांनी त्या कधी व्यक्त केल्या नसतील। आज आप्पा म्हणत असतील तू होतीस म्हणून, त्यांना म्हणत असतील तुझी साथ होती म्हणून निर्धास्तपणे मी बाहेर पडलो, तुझी साथ होती म्हणून मी निर्धास्तपणे बाहेर पडलो, तुझी साथ होती म्हणून आयुष्यात प्रत्येक लढाई लढलो, तुझी साथ होती म्हणून आयुष्यात प्रत्येक लढाई लढलो, तुझी साथ होती म्हणून प्रत्येक लढाई यशस्वीपणे जिंकलो, तुझी साथ होती म्हणून प्रत्येक लढाई यशस्वीपणे जिंकलो, तुझ्या खंबीर साथीनेच आज सत्कार मूर्ती झालो, आज सत्कार मूर्ती झालो। खरंच या ठिकाणी जे आमच्या कुटुंबाला ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे त्यांना खरोखर खरं वाटेल की आमच्या काकी काय आहेत ती, आणि त्यामुळे आप्पांच्या ज्या भावना आहेत त्या माझ्या मनाला अशा पद्धतीने मांडाव्याशा वाटल्या। आता मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये। आमच्या आप्पा यांचं जीवन कसं आहे, त्यांनी कशा पद्धतीने आपल्या जीवनात प्रेमरूपी फुलं कसे आमच्यासाठी उधळले, विद्यार्थ्यांसाठी कसे उधळले, हे मी छोट्याशा कवितेतून या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। कवितेचं नाव आहे बाप माणूस। हे परमेश्वरा तुला आज मी एक विनंती करणार आहे, हे परमेश्वरा तुला मी आज एक विनंती करणार आहे, असंच एक बाप माणूस प्रत्येक घरात दे असं साकडं घालणार आहे, असंच एक आमच्या आप्पांसारखं एक बाप माणूस प्रत्येक घरात दे असं साकडं घालणार आहे। थोड्या मोठ्यांसाठी जे आधाराची काठी बनतं, उदाहरणार्थ आमच्या बाई दादांसाठी त्यांच्या आजी आजोबांना सुद्धा त्यांनी खूप छान सांभाळलेले, थोड्या मोठ्यांसाठी जे आधाराची काठी बनतं आणि अगदी लहानग्यांसाठी मायेची ताटी बनतं, आणि अगदी लहानग्यांसाठी मायेची ताटी बनतं, भावंडांसाठी जे असते मायेची आणि संरक्षणाची ढाल, भावंडांसाठी जे असते संरक्षण ढाल, आणि माहेरवाशिनींसाठी नेहमीच ममतेची पखाल, आणि माहेरवाशिनींसाठी जे बनतात नेहमीच ममतेची पखाल। सुना नातवंडांचाही असतो भरभक्कम आधार, सुना नातवंडांचाही असतो भरभक्कम आधार, सर्वांवरच असते प्रेमळ नजर जणू आकाशातील घार, सर्वांवरच असते प्रेमळ नजर जणू आकाशातील घार। कधी कधी सर्वांनाच वाटते आदरयुक्त भीती, आम्हाला सर्वांना भीती वाटते त्यांची आदरयुक्त, कधी कधी सर्वांनाच वाटते त्यांची आदरयुक्त भीती, परंतु जिच्यातही दडलेली असते वात्सल्य आणि प्रीती, परंतु जिच्यातही दडलेली असते वात्सल्य आणि प्रीती। कर्तव्यातही असते सदा ज्यांच्या कर्मण्येवधिकार असते, कर्तव्यातही ज्यांच्या असते नेहमी कर्मण्येवधिकार असते, आणि फळाची ज्यांची कधी अपेक्षाच नसते, आणि फळाची ज्यांची कधी अपेक्षाच नसते। ताईंनी आणि सरांनी अनुभवलेले रात्रीचा दिवस करून सर काम करतात, तिथंच नाही तर घरासाठी, कुटुंबासाठी, प्रत्येकासाठी ते झटत असतात, म्हणून मला तरी वाटत नाही त्यांनी कधी फळाची अपेक्षा ठेवलेली आहे। आज त्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून वाटते हीच खरी संपत्ती जी आप्पा तुम्ही कमावली, आज त्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून वाटते हीच खरी संपत्ती
जी आप्पा तुम्ही कमावली, हयातभराची प्रेमाची शिदोरी जी खरंच तुम्ही जमवली. आप्पा, तुमच्यासारखा चांगला माणूस कधी निवृत्त होत नसतो. तुमच्यासारखा चांगला माणूस कधी निवृत्त होत नसतो. तो फक्त आणि फक्त अति चांगल्या कामाकडे पुन्हा आगेकूच करत असतो. तो फक्त आणि फक्त चांगल्या कामाकडे, अति चांगल्या कामाकडे आगेकूच करत असतो. आपल्यासारख्या कृतज्ञ माणसावर नक्कीच सर्वांकडून कृतज्ञतेचा वर्षाव होईल. आपण सर्वजण कृतज्ञ आहात म्हणून या सोहळ्याला उपस्थित आहात आणि कृतज्ञतेचा वर्षाव आपण आप्पांवर करणार आहात याची आम्हाला खात्री आहे. आपल्यासारख्या कृतज्ञ माणसावर नक्कीच सर्वांकडून कृतज्ञतेचा वर्षाव होईल. परमेश्वर सुद्धा सदैव त्याची कृपादृष्टी ठेवून त्याची परम कृपा आपणावर करेल. परमेश्वर सुद्धा सदैव त्याची कृपादृष्टी ठेवून त्याची परम कृपा आपणावर करेल. यापुढे आपणास दीर्घायू आणि उत्तम आयुरारोग्य लाभो. आपल्या हातून अशी जनसेवा आणि ईश्वर सेवा घडो अशी त्या जगतनियंत्यासमोर, परमेश्वरासमोर मी हात जोडून विनंती करणार आहे. आणि या ठिकाणी जो आपला वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.